नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 23 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाना जानकीला सांगत असतात, मी आणि सुमित्रा सप्तशतीचा पाठ करत बसलो होतो देवघरात. तुमचं लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून हे घे प्रसाद. जानकी प्रसाद घेते, मात्र तिच्या डोक्यात त्या फोन कॉलबद्दलच चालू असतं. आणि जानकी त्या विचाराच्या गोंधळातच तेथून निघून जाते. तर नाना स्वतःशीच म्हणतात, जानकी औषध न देताच निघून गेली. कमाल आहे हिची. पहिल्यांदाच असं घडतंय. काय झालंय काय हिला? विचित्रच वागायला लागलीये. इकडे ऋषिकेश सारंगला सांगत असतो, मला तर धक्काच बसला होता जेव्हा कळालं की अवंतिका इथे भेटायला आली आहे आम्हाला, तेही एवढी मोठी रिस्क घेऊन. सारंग त्याला सांगतो, खरं तर ती माझीच आयडिया होती इथे येण्याची. त्या दोघांची खूप मनापासून इच्छा होती लग्नाला येण्याची. मला सौमित्र दादाला सुद्धा आणायचं होतं, परंतु चांगली आयडियाच सापडली नाही. जे व्हायचं ते होऊन गेलंय ना, मग आपण त्यांना उघडपणे नाही का बोलावू शकत? आणि नानांनी सुद्धा कुठल्याही परिस्थितीत का असेना परंतु आशीर्वाद दिलेत ना त्यांना. भाऊ आहे तो आपला, त्याला यायचं आहे ना तुझ्या लग्नाला. तरमळ चालली आहे तिथे त्याची. मला म्हणाला, दादा वहिनीचं लग्न झालं तेव्हा शिकायला परदेशात होतो, त्यामुळे येऊ शकलो नाही. आणि आता चांगली संधी आली आहे तर अगदी त्याची ओवीसारखी अवस्था झालीये. त्याला स्वतःच्या डोळ्यांनी तुमचं लग्न पाहायचं आहे. आपण काही नाही का करू शकत? ऋषिकेशला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तो सारंगला म्हणतो, पण आता ते शक्य नाहीये, कारण नानांनी त्याच्यासाठी कायमचे या घराचे दरवाजे बंद केलेत. सारंग, तुला हे चांगलंच माहिती आहे की हे सगळं नानांशी उघडपणे बोलणं किती अवघड आहे. सारंग म्हणत असतो, नाना हे सगळं रागाच्या भरात बोलतायत ना, आणि स्वतःच्या पोटच्या मुलावर किती वेळ राग धरून ठेवणार आहेत. भाऊ म्हणून आपलं कर्तव्य आहे ना प्रयत्न करायचं. सारंग खूप भावूक झालेला असतो. तर ऋषिकेश त्याला म्हणतो, ठीक आहे, आपण यावर विचार करू. इकडे जानकीच्या मनात मात्र विचारांचा गोंधळ असतो. ती विचार करते, काहीही झालं तरी मला सत्य शोधलंच पाहिजे. कोण असेल ही पार्वती? आत्ता तर बोलली ती माझ्याशी, म्हणजे या सगळ्यात खरंच काहीतरी तथ्य आहे. तो माणूस म्हणाल्याप्रमाणे हिम्मत काका मंगळवारी नसतात, आणि आज मंगळवार आहे, म्हणजे हीच संधी आहे त्यांच्या नकळत ती फाईल बाहेर काढण्याची. जे काही करायचं आहे ते आजच करावं लागणार आहे. जानकी दरवाजा उघडून बाहेर निघालेलीच असते. तेवढ्यात तेथे ऐश्वर्या येते आणि ती जानकीला म्हणते, तुम्ही बाहेर निघालात का? हळदीच्या अंगाने बाहेर जायचं नसतं. जानकी तिला म्हणते, माझं एक काम आहे. अंगणातून रातराणीची फुलं आणायची आहेत, त्यासाठी जातीये. तुझं काही काम आहे का माझ्याकडे? तर ऐश्वर्या नाही म्हणते. तर जानकी, आले मी, असं म्हणून तेथून बाहेर पडते. त्यावेळी ऐश्वर्या मनात विचार करते, सोड ग, मला माहिती आहे तू कुठे जातीयेस, कारण सध्या तू तर माझी पपेट झालीयेस ना. माझ्या प्लॅनप्रमाणे तू आता आश्रमात चाललीस. आता तू ती फाईल पाहशील आणि तुला कळेल की तुझा नवरा या घरचा सावत्र मुलगा आहे. जानकी घरातून बाहेर पडते. बाहेर मात्र खूप वारं सुटलेलं असतं. जानकी बाहेर जात असताना त्यावेळी तेथे ऋषिकेश येतो आणि तो तिला विचारतो, कुठे निघालीस? तेही मला न सांगता. मला माहिती आहे तुझ्या मनात काहीतरी खळबळ आहे, कसलं तरी प्रेशर आहे तुझ्यावर जे तू मला सांगत नाहीयेस. आजपर्यंत तू माझ्यापासून काहीच लपवलं नाहीयेस, मग आत्ताच का लपवतीयेस? मला कळतंय तुला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय. तुला सुद्धा अनोळखी नंबरवरून फोन आले होते ना? गेले कित्येक दिवस मला सुद्धा अनोळखी नंबरवरून फोन येतायत. तुमची जवळची व्यक्ती तुमच्यापासून काहीतरी लपवतीये असा मेसेज मला आला होता. मला माहीत नाही ती व्यक्ती कोण आहे, पण त्या मेसेजनंतर माझ्या मनातली शंका वाढली आणि मी तुझ्यावर डाऊट घ्यायला लागलो. जानकी, सॉरी, पण मला खरं सांग, तू माझा लॅपटॉप चेक केला होतास का? जानकी त्याला हो म्हणते आणि त्या माणसाने सांगितलेलं सगळं काही ती ऋषिकेशला सांगते. पार्वती म्हणून कोणीतरी होती, पण ती बाई कोण होती हे त्याने काहीच सांगितलं नाही मला. त्या पार्वतीचा नानांच्या फोनवर फोन आला होता ऋषिकेश. हे सगळं काय चाललंय याची शहानिशा मला करायची होती. आणि त्या माणसाने सांगितलं की त्या फाईलमध्ये दडलेलं सत्य तुझ्या नवऱ्याला सांगू नकोस. तुमच्या जीवाला धोका आहे त्याने असंही सांगितलं. आणि मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून मी सगळं शोधायला निघाले. ऋषिकेश तिला समजावत असतो. तिला म्हणतो, इतकं सगळं झालं आणि तू एकटीने हे सगळं सोसतीयेस. जानकी त्याला सांगते, ते जे काही सत्य आहे ना ते हिम्मत काकांच्या कपाटातील फाईलमध्ये आहे, आणि तेच सत्य मी शोधायला जात होते. पण तुम्हाला हे सगळं कसं कळालं की मी आत्ता हे सगळं शोधायला चाललीये? ऋषिकेश तिला सांगते की मला सुद्धा त्याच नंबरवरून फोन आला होता आणि मला असं सांगण्यात आलं की जानकी आत्ता घराबाहेर पडतीये, म्हणून मी घराबाहेर वाट बघत होतो आणि तितक्यात तू तेथे आलीस. जानकी त्याला सांगते, म्हणजे हे सगळं कोणीतरी मुद्दाम करत असेल. कोणीतरी हे सगळं आपल्यापर्यंत मुद्दाम पोचवतंय. पण का आणि हे सगळं कोण करेल?
ऋषिकेश तिला म्हणतो, पण तुझ्या हाताशी जे पुरावे लागले त्याच्या तळाशी आपल्याला जावंच लागेल. कोणीतरी माझ्या वडिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करतंय. त्यांच्या मुलांच्या, त्यांच्या सुनांच्या मनात त्यांच्या विरुद्ध काहीतरी विष पेरले जातंय. तुला जे पुरावे मिळाले त्यात काही तथ्य आहे का नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग त्या व्यक्तीला मी पाताळातून सुद्धा शोधून काढेल. पण आता मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. आता मी सुद्धा तुझ्यासोबत येतोय. जानकी त्याला म्हणते, असं हळदीच्या अंगाने बाहेर जाणं शुभ नाहीये. तुम्ही नका येऊ, मी जाईन. ऋषिकेश तिला म्हणतो, हळदीच्या अंगाने बाहेर जाताना सोबत सुरी घ्यावी असं म्हणतात. मी सुरी घेतली आहे, त्यामुळे काही अशुभ होणार नाही. ते दोघेही सत्य शोधण्यासाठी जातात. ऐश्वर्या हे सगळं लांबून पाहत असते. त्यानंतर तेथे आजी येते आणि ती तिला विचारते, काय करत होतीस? ऐश्वर्या म्हणते, शाबासकी द्या. तर आजी तिला शाबासकी देतात. ऐश्वर्या आजीला सांगते, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा आश्रमात फाईल बघण्यासाठी गेलेत. आता बघा त्यांना सत्य कसं कळतं ते. आजी तिला विचारते, पण ऋषिकेशला हे सगळं कसं कळालं? ऐश्वर्या तिला सांगते, तुम्हाला आठवतं का, माझी बहीण घरी आली होती संजना ताई. तिने ऋषिकेश दादांना मेसेज पाठवला की जानकी वहिनी आज रात्री घराबाहेर पडणार आहेत. तेव्हापासून ते तिच्यावरती लक्ष ठेवून आहेत. त्या दोघी खूप खुश असतात. जानकी आणि ऋषिकेश दोघेजण आश्रमाच्या बाहेर येतात, परंतु आश्रमाला कुलूप असतं. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो, आता काय करायचं? जानकी त्याला म्हणते, आत जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाहीये. आपल्याला आत जावंच लागेल. इकडे ऐश्वर्या बाळाभाऊला फोन करून सांगत असते की सगळं प्लॅनप्रमाणेच होऊ देत. त्यांनी ती फाईल बघितल्यानंतर त्यांना समजेल की ते या घरचे सावत्र मुलगा आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना हळद लागली आहे. हळद लागल्यानंतर बाहेर जायचं नसतं. पण आगाऊपणा करून चोरून हे लोक घराच्या बाहेर पडलेत हे जेव्हा घरच्यांना कळेल तेव्हा घरच्यांकडून त्यांना ओरडा पडेल. तिसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे बाळाभाऊ, आता आश्रमाला कुलूप असेल. ते कुलूप तोडून हे दोघेही जण आत जाण्याचा प्रयत्न करतील आणि एक्झॅक्टली त्याच वेळेस पोलीस तेथे येतील. मोठा तमाशा करावा लागेल या सगळ्याचा, म्हणजे लग्न आणि इज्जत या दोन्हींचा बट्टाबोळ. फोन ठेवल्यानंतर ऐश्वर्या स्वतःशीच म्हणत असते, मजा तर आता येणारच आहे, कारण मास्तरीणबाईला शिक्षा मिळणार आहे. जानकी आणि ऋषिकेश आत जाण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु एकही मार्ग नसतो आत जाण्यासाठी. जानकी ऋषिकेशला म्हणते, आपण हिम्मत काकांकडे ती फाईल मागितली असती, परंतु त्यात तुमचं सत्य आहे. त्यामुळे त्यांनी ती फाईल आपल्याला दिली नसती. आपल्याला आत जावंच लागेल. तुम्ही काहीही करा, मला माहीत नाही. ऋषिकेश म्हणतो, आता काय कुलूप तोडून आत जायचं का? मी दुसरा काहीतरी मार्ग शोधतो. जानकी त्याला म्हणते, आपल्याकडे वेळ सुद्धा नाहीये. कुलूप तोडून आपण आत जाऊ शकतो. आपल्याला घरी जायचंय. आपण घरी कोणालाही न सांगता आलोय. सगळे घरी वाट बघत असतील. आता कुलूप तोडल्याशिवाय कोणताही मार्ग नाहीये. घरी सुमित्रा ऋषिकेश आणि जानकीला हाका मारत असते, परंतु ते दोघे येत नाहीत. तर सुमित्रा गुलाब आणि सारंगला हाक मारून बोलावते आणि सारंगला विचारते, जानकी आणि ऋषिकेश कुठे आहेत? ते दोघेही दिसत नाहीयेत. सारंग म्हणतो, दोघेही दिसत नाहीयेत म्हणजे बाहेर शतपावली करत असतील किंवा गप्पा मारत असतील. सुमित्रा म्हणते, नाही ना, मी त्यांना आवाज दिला परंतु कोणी आलं नाही, म्हणून तर मी तुम्हाला बोलावलं ना. त्यावेळी ऐश्वर्या सुमित्राला सांगते की मी मगाशी जानकी वहिनींना बाहेर जाताना पाहिलं. कुठे गेल्यात आणि कशासाठी ते काही माहिती नाही. तर आजी लगेच म्हणते, असं कसं न सांगता गेले? नवऱ्या मुलीनं हळद लागल्यानंतर बाहेर जायचं नसतं एवढं सुद्धा कळत नाही का? हळदीच्या अंगाने बाहेर कशी गेली ती? सुमित्राला सुद्धा थोडंसं टेन्शन आलेलं असतं. ऋषिकेश आश्रमाचं कुलूप तोडतो आणि ते दोघे आतमध्ये जातात. ते दोघे ती फाईल शोधत असतात आणि त्याच वेळी बाहेर पोलीस येतो आणि त्यांना म्हणतो की यू आर अंडर अरेस्ट. मुकाट्याने पोलिसांना सरेंडर करा. त्यावेळी मागे वळून जानकी पोलिसाच्या चेहऱ्यावर टॉर्च लावते. तर ऋषिकेशच्या लक्षात येतं की तो अंकुश आहे. जानकी लाईट्स ऑन करते आणि त्याला जानकी आणि ऋषिकेशला पाहून तर आश्चर्यच वाटतं. तो त्या दोघांना विचारतो, तुम्ही इथे काय करता? तर ऋषिकेश विचारतो, अंकुश तू इथे कसा? तर अंकुश त्यांना सांगतो की मला इन्फॉर्मेशन मिळाली होती की या ऑफिसमध्ये दरोडा पडलाय, म्हणून मी इकडे आलो. पण तुम्ही दोघे इकडे असं चोरासारखं काय करताय? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जानकी त्याला सांगते, आमच्या कुटुंबातील खूप मोठं सत्य हादरून टाकणारं या ऑफिसमध्ये आहे. त्यावेळी तेथे आश्रमातील तो माणूस येतो आणि तो म्हणतो, मी सांगतो. तर जानकी त्याला म्हणते, मी नानांबरोबर एका स्त्रीचा फोटो बघितलाय. त्यावेळी तो माणूस त्या दोघांना तो फोटो आणि ती फाईल सुद्धा दाखवतो. त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी त्या माणसाला घेऊन घरी येतात.
त्या तिघांना एकत्र पाहून तर घरच्यांना धक्काच बसतो. तुम्हाला काय वाटतं, ऋषिकेश आणि जानकीला सत्य समजलं असेल का? कमेंट करून नक्की सांगा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.